जुन्या वादातून सत्कार पॉइंटवर रक्तरंजित हल्ला, दोघांसह साथीदारांविरुद्ध गुन्हा. नाशिक रोडमध्ये पुन्हा कोयत्याचा थरार, जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला. नाशिक रोड परिसरात भेळखानास गेलेल्या एका तरुणावर जुन्या वादाच्या कारणावरून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी 19 जुलै रोजी रात्री घडली. सावतामाळी स्वीट्स सत्कार पॉइंट परिसरात झालेल्या या हल्ल्यात संदीप चटोले हा गंभीर जखमी झाला असून नाशिक रोड पोलिसांनी दोघांसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप चटोले हा रात्री 8:30च्या सुमारास भेळ खाण्यासाठी सत्कार पॉइंट येथे गेला होता. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दीपक उर्फ नान्या गांगुर्डे, वैभव डोळस आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्याला अडवलं. तुला खूप माज आला आहे, आज तुझा खेळ खल्लास करतो अशा धमकी देत आरोपींनी संदीपवर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात संदीपच्या डोक्यावर, बरगडीवर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी संदीपला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी जखमीचा भाऊ दीपक सतपाल चटोले राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव याच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात दीपक उर्फ नान्या गांगुर्डे, वैभव डोळस दोघेही राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.